दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. रंगपंचमीच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत एका महिलेची छेड काढणाऱ्या तिन्ही इस्मांना नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ने अवघ्या काही तासातच जेरबंद केलंय. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 135/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 115, 2, 352, 351, आणि 3(5) अन्वये 4 अज्ञात इस्मांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले होते आणि त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने समांतर तपास सुरू केला. पोलीस हवालदार महेश साळुंके आणि पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांनी केवळ 2 तासात अज्ञात आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यानंतर गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी तपोवन आडगाव परिसरात येणार असल्याची खबर मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपोवन परिसरात सापळा रचला. तपोवन पंपिंग स्टेशन परिसरातील रस्त्यावरून जात असताना पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सतीश लक्ष्मण वाघमारे वय 20 वर्ष, तुषार बाळू साळवे वय 19 वर्ष आणि ओम कृष्णा भांगरे वय 21 वर्ष. ही नावे आरोपींची आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता तिघांनीही महिलेची छेड काढल्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी या तिन्ही आरोपींना पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे आरोपींना अवघ्या काही तासातच अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.